हे नव्हतं सांगायचं, तुला कळत नाही. तुला काय बोलायला कोण नको म्हणतं हे रे? फोन कशाला घेऊन बसतोस मग? काय आपल्या घरात रेंज नाही ना म्हणून. हा, म्हणून मी बाहेर बसतो फोन घेऊन. या अरे माद्या, तुम्ही तर कशाला आलाय? तुला तर एक का नाही माद्या, शाळा बुडवायला निमित्तच पाहिजे बघ. आता हिथे याची काय गरज होती का? हे असं आहे बघ तुझं, या ती या आणि वरनं का आला म्हणून ऐकून घ्या. अरे पण शाळा बुडवलं तुझ्या घरची कावतेत ना, मग कशाला चौगच? अरे त्यात काय नव आहे, एक दोन तडाखा हाणलं तरी चालतंय, पण आज अख्खं वावर संपवायचं. त्यामुळे इकडे बघ, आज 2 कामगार बी आणलेत. एक कामाला आणलंय आणि एक बुधगावनं म्हणून उभं करायचं. तेवढीच पाखरं भेटेल, काम तर काय थांबायचं नाही. मध्या आता माझ्या एवढं काम करूनच दाखवतो. अगं पण घरच्यांना सांगून आलेत का? हा, नाही तर संध्याकाळला तुमच्या आई येतील माझ्याकडं. अहो मी हेच नाही म्हणलेलं, येऊ नका तुम्ही, पण ह्या म्हणल्या तुला भांगलाय जमणार आहे का? मग म्हणलं चला तुम्ही बी. आम्ही घरी सांगितलं ना आलो लगेच. त्या दोघांनी म्हणलं तुम्ही जा शाळेत आणि मग जो काय अभ्यास असेल ते सांगा. अगं पण शाळा कशाला बुडवायची? हा, हे काय काम करायचं वय आहे का तुमचं आता? अहो माणसं कमी पडतात म्हणून आलोय, आणि आलोय तर आता कावताय कशाला? आणि घरी गेलो असतं तर घरातल्यानी घेतलं नसतं, आणि घेतलं असतं ना लय हाणलं असतं. त्यापेक्षा इथं बरं नाही वे. काय नाही काय, ही समधी का नाही नाटकाच बघायची. काम तर काय काळीच करणार नाही. आता बघ नुसता स्टेप आणत बसेल. होय, आता बघ सगळ्यात पाठ माझी पुढे जाते का नाही? बर मी काय म्हणतोय, आधी जीवन काम करायचं का? तेवढ्याच कामाचं.